मुंबई महापालिकेत पहिल्या मजल्यावर मंगलप्रभात लोढा यांना कार्यालय देण्यात आले। निवडणुका लांबल्यानं आता लोकांची कामं रोखडू नयेत असं भाजपाकडून सांगितलं जातंय। मात्र या नागरिक कक्षाच्या आडून भाजपाची निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी असल्याचा आरोपही होतोय। पाहुयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। पंधरा महिन्यांमध्ये लोकप्रतिनिधी नाही आहेत, त्यामुळे जनतेची जी कामं आहेत ती खोळंबली नाही पाहिजे, जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे। त्या अनुषंगाने पालकमंत्र्यांचं दालन हे मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे। बिल्डर्सचं, कॉन्ट्रॅक्टर्सचं आणि भाजपच्या माजी नगरसेवकांचं हे कार्यालय झालेलं आहे। मला वाटत नाही आपल्या मुंबईच्या फायद्यासाठी आहे, तरी देखील मुंबईला लुटायचा जो त्यांनी एक घाट घातलेला आपण पाहत असाल, मुंबईला जी काही लुटायची यंत्रणा राबवत आहेत त्याच्यात हे दालन हे सगळ्यात महत्त्वाचं ठरणार। 2017च्या निवडणुकीत मुंबई महापालिकेत शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या। त्यावेळी आकड्यांची जमवाजमव करत भाजपला स्वतःचा महापौर करणं शक्य होतं, पण विधानसभेसाठी भाजपनं शिवसेनेला मुंबईच्या महापालिकेची सत्ता सोडल्याचं बोललं जात आहे। खुद्द एकनाथ शिंदे यांनीही याबद्दल भाजपचं गुणगान केलंय। मी साक्षीदार आहे की त्या देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्याच मुंबई महापालिकेची सत्ता भारतीय जनता पक्ष घेऊ शकत होता, परंतु त्यावेळेस त्यांनी बिनविरोध तुम्हाला महापालिका दिली। याची परतफेड तुम्ही कशी केली? पण एकनाथ शिंदेंना सोबत घेऊनही मुंबई काबीज करण्याची शाश्वती भाजपला नसल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे महापालिका निवडणुका लांबणीवर टाकल्या जात असल्याचा आरोप होतोय, पण भाजपनं महापालिकेसाठी रणशिंग मात्र कधीच फुंकलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।